लग्न समारंभ, पार्टी किंवा रेस्टॉरंटमध्ये जसं दाणेदार मऊसूद असा गाजरचा हलवा मिळतो त्या प्रकारचा गाजरचा हलवा 1 किलोच्या अचूक प्रमाणात आज आपण बनवणार आहोत। लालसर गाजरचा हलवा यावा यासाठी फ्रेश लाल कलरचे गाजर मार्केटमधनं घेऊन यायचे आहे। हे 1 किलोचे गाजर आहे। हे पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहे। पिलरच्या साहाय्याने आपल्याला गाजराची साल काढून घ्यायची आहे, जेणेकरून त्यावर थोडीफार असलेली माती ते निघून जाईल। फ्रेंड, टेस्ट गुरु या चॅनलवर 3 ते 4 गाजरच्या हलव्याच्या वेगवेगळ्या रेसिपी टाकलेल्या आहे। त्यामध्ये बिना दूध, बिना मिल्क पावडर, फक्त 3 चमचे तुपात गाजरचा हलवा कसा करायचा ही एक रेसिपी आहे। तर एक लो कॅलरी लो फॅट गाजरचा हलवा कसा बनवायचा त्याची एक रेसिपी आहे, आणि एक बिना खवा फक्त 1 चमचा तुपात गाजरचा हलवा कसा करायचा याची रेसिपी आहे। जर ती तुम्ही पाहिली नसेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि आय बटन मध्ये दिलेली आहे। अशा प्रकारे आपण गाजरचे सर्व साल काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे 1 किलो गाजरचे आपण साल काढून घेतलेली आहे, आणि बुडाचा भाग आणि समोरचा टोकाचा भाग आपल्याला चाकूने कट करून घ्यायचा आहे। आता हे आपलं किसण्यासाठी तयार आहे। आता आपण एक थाटामध्ये किसणी घेऊन आपल्याला हे किसून घ्यायचे आहे। जर तुम्हाला गाजर किसायचा कंटाळा येत असेल तर याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सर मध्ये तुम्ही फिरवून घेऊ शकता। गाजरचा हलवा एकदम बारीक मऊसूद पाहिजे नसेल तर तुम्ही बारीक किसणीचा वापर करा, आणि जर तुम्हाला थोडा जाडसर टेक्स्चर हवं असेल तर थोड्या जाड किसणीचा वापर करून तुम्ही किसून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व गाजर किसून घ्यायचे आहे। कढाई गरम करायला ठेवलेली आहे। कढाईमध्ये आपण 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे। तुम्हाला साजूक तूप घालायचं नसेल तर तुम्ही डालडाही घालू शकता, परंतु साजूक तुपाची चव अप्रतिम लागते। साजूक तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालणार आहोत। मी कट केलेले ड्रायफ्रुट्स घातलेले आहे। यामध्ये काही काजू आहे, बदाम आणि पिस्त्याचे काप आहे। तर आपल्याला हे सर्व गोल्डन रंग येऊपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये याचा हलका गोल्डन रंग आला की आपण याला काढून घेणार आहोत। छान असा सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण याला साईडला ठेवूया। आता या तुपामध्ये आपण गाजर किसलेले जे आहे ते टाकून घ्यायचे आहे। 5 ते 6 मिनिटं याला चांगलं परतून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर गाजराचा थोडा थोडा रंग बदलायला लागतो। 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता गाजराचा रंग बदललेला आहे आणि त्यातलं पाण्याचा अंश कमी झालेला आहे। आता यामध्ये मी 1 वाटी फ्रेश मलाई घेतलेली आहे। ही मलाई आपण यात घालूया। ही फ्रेश मलाई घरच्या दुधावरची साय आहे। 1 ते 2 दिवसाची साय तुम्ही यात घालू शकता। आता याला छान टेक्स्चर येण्यासाठी आणि टेस्ट छान येण्यासाठी मी येथे 1/3 कप येथे मी मावा घेतलेला आहे। हा 150 ग्राम मावा आहे। तो मी किसणीने किसून घेतलेला आहे। आता यात मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी दूध घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपण याला शिजून घेणार आहोत, आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून गाजरचा हलवा खाली लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। आता आपण याला 8 ते 10 मिनिटांसाठी शिजून घेणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहे। आता झाकण काढून बघूया। दूध पूर्णपणे आटलेलं आहे। याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे। ही पिठी साखर आहे। तुम्हाला हवी असेल तर साधी साखरही घालू शकता, परंतु ही बुरा शुगर आहे, खाण्यासाठी हेल्दी आहे, म्हणून मी याचा वापर केलेला आहे। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही आवश्यकतेनुसार करू शकता, किंवा तुम्ही यात गुळही घालू शकता। साखर घातल्यावर गाजराला पाणी सुटायला लागतं, त्यामुळे त्याला हलवून घ्यायचं आहे।
आता याची टेस्ट वाढवण्यासाठी आपण यामध्ये वेलची पूड घालणार आहोत। 1 ते 2 चमचा इथे वेलची पूड घालायची आहे, यामुळे स्वाद छान येतो। आता पुन्हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। पुन्हा याला आपण झाकण ठेवून याला शिजून घेऊया, जेणेकरून यातलं पाणी आटून जाईल। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे, जेणेकरून गाजरचा हलवा खाली लागणार नाही। एक 8 ते 10 मिनिटांनंतर आपण चेक करूया। हलव्यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपण यामध्ये 1 टेबलस्पून शुद्ध तूप घातलेलं आहे। ह्या स्टेजला शुद्ध तूप घातल्याने गाजरला एक वेगळी चकाकी येते आणि गाजराचा हलवा एकदम शायनी दिसतो। त्यासाठी ही प्रोसेस करणं गरजेची आहे। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता तूप घातल्यानंतर गाजराचा रंग अगदी छान आलेला आहे। मावा आणि शुद्ध तुपात बनलेल्या गाजर हलव्याचा अप्रतिम असा वास येतोय। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा। आपण जे तळून ठेवलेले ड्रायफ्रूटचे काप होते ते घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। हवं असेल तर तुम्ही यात मनुकेही घालू शकता। आता आपण प्लेटिंग करूया। डिश मध्ये गाजरचा हलवा घेतलेला आहे, त्यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि पिस्ताचं गार्निशिंग करायचं आहे। असा हा तयार झाला मऊसूत तोंडात विरघळणारा गाजरचा हलवा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा। चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायचं तुम्ही विसरून जाता आणि एक लाईक करा, जेणेकरून आमचं मोटिवेशन वाढेल। तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय आणि टेक केअर। तर बघत राहा अशाच नवनवीन रेसिपी टेस्ट गुरु या चॅनलवर।